सोबत आहेत रितू तावडेजी। रितूजी, घडलेल्या या दुर्घटनेवरती कशा पद्धतीने प्रशासन लक्ष ठेवून आहे आणि आतापर्यंत तुमच्याकडे आलेली माहिती? पूर्ण घेतली। घाटकोपर त्या ठिकाणी वॉर्ड क्रमांक 129 मध्ये राठोड मेडिकल स्टोअर त्या ठिकाणी ही पूर्ण दरड कोसळलेली आहे। जवळपास 5-6 घरं त्याच्यामध्ये बाधित झाली आहे आणि 6 व्यक्ती अडकल्याची प्राथमिक माहिती आहे माझ्याकडे। त्या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी असतील किंवा अग्निशमन दल असेल, NDRF ची टीम असेल, सगळेजण त्या ठिकाणी काम करतात आहे। मलबा खूप मोठा आहे, काढण्याचं काम युद्ध पातळीवर चालू आहे आणि मी स्वतः तिथे 15 मिनिटात तिथे पोहोचते, मी गाडीतच आहे। प्रचंड अरुंद अशा गल्ल्या आहेत आणि त्यामुळे प्रशासनाला अवघड जात आहे असं कळतंय इथे काम करणं। पण सतर्कता बाळगावी याबद्दल काही आधी नोटीस देण्यात आलेली होती का महापालिकेतर्फे? घाटकोपर पश्चिमची मी आधी नगरसेविका राहिल्यामुळे घाटकोपर पश्चिम मधला वॉर्ड 129 हा पूर्ण प्रभाग हा पूर्णतः माझ्या परिचयाचा आहे। अरुंद, बरोबर तुम्ही सांगितलं, खूपच अरुंद छोट्या गल्ल्या आहेत, लोक वसली आहेत त्या ठिकाणी। घाटकोपर पश्चिम पासून अप टू मुलुंड पर्यंत सगळा डोंगराळ एरिया आहे आणि डोंगरावरती घरं वगैरे अशी त्या पद्धतीने बांधलेली आहेत सगळी। तर खूप अडचण होते त्या ठिकाणी आपल्याला गाडी न्यायला वगैरे। लोक येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या तेवढीच असते, गाड्यांची तेवढीच संख्या असते, त्यामुळे आपण मोठी वगैरे गाडी तर जाऊच शकत नाही। छोट्या गाड्या नेताना पण खूप अवघड असतं। अशा परिस्थितीमध्ये आता हे सर्व काम युद्ध पातळीवरती जे आता यंत्रणा गेली त्यांना करावं लागणार आहे। परंतु आहे तिथे लोकप्रतिनिधी पण आहेत, सर्व नगरसेवक पण उपस्थित आहे। तिकडच्या प्रभाग समितीच्या अध्यक्ष अश्विनी मतेजी आहेत, त्याही तिथे उपस्थित आहे आणि मीही 15-1 मिनिटात पोहोचते। बरं रितूची, काही सतर्कता बाळगण्यासाठी सूचना फलक लावण्यात आले होते का? यापूर्वी काही सूचना तशा दिल्या होत्या का या भागात? वॉर्ड क्रमांक 129 मध्ये अण्णाभाऊसाठी हा व्हायटल प्रोजेक्ट आपण करतोय, त्यामुळे बऱ्यापैकी असलेल्या घरांना पण आपण नोटीस देऊन त्या ठिकाणी रिमूव्ह केलेले आहे। काही सूचना या तिकडच्या घरांना दिल्या जातात जर त्या डेंजर झोन मध्ये असतील तर, पण कधी कधी सूचना देऊन नोटीस देऊन पण लोक हलायला मागत नाही अजिबात, कारण त्यांना घाटकोपरमध्ये PAPचं घर हवं असतं। तोही आमचा मोठा प्रयत्न असतो। आपण इस्टेटला सांगून बऱ्यापैकी असलेले SI असतील किंवा जे प्रायव्हेट खासगी विकासक ज्या ठिकाणी आपल्या PAP निघतात त्या PAP आपण आपल्या डिपार्टमेंट घेण्याचा पूर्ण प्रयत्न करून लोकांना देण्याचा प्रयत्न करत असतो। पण काही लोक नोटीस देऊन सुद्धा कधी कधी ऐकत नाहीत, अशातला पण पार्ट असतो। तर त्यांना समजावून वगैरे त्या ठिकाणी तुम्ही ह्या डेंजर झोन मध्ये राहण्यापेक्षा चांगल्या ठिकाणी, जसं आपण वर्षानगरला PAPची बिल्डिंग आहे, त्यानंतर मला वाटतं मुलुंडला जस्ट सुरुवात होते त्या ठिकाणी पण पिरामिलची आपण मोठी PAPची बिल्डिंग आहे। तर या ठिकाणी आपण स्थलांतरित करण्यासाठी वारंवार त्यांना रिक्वेस्ट करत असतो। काही लोक ऐकतात, काही ऐकत नाही, अशातला पण पार्ट असतो। आता हा जो झालाय, ही जी घटना घडली आहे दुर्दैवी, त्याची काय वस्तुस्थिती आता तिकडे गेल्यानंतर माझ्या लक्षात येईल। अगदी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा येतो की कोणतीही दुर्घटना घडली तर त्या ठिकाणी जाण्यासाठी किमान अग्निशमन दलाची गाडी जाईल इतकी जागा असायला हवी, तशीही जागा या भागात दिसत नाहीये। कोणत्याही नियमांचं पालन केलेलं नाही असं इथल्या साधारण एकंदर वस्ती बघून लक्षात येते। हो, मी मगाशीच तुम्हाला बोलले की 129 जो वॉर्ड आहे हा पूर्णतः माझ्या परिचयाचा आहे। प्रत्येक गल्ली, प्रत्येक हे मला माहिती आहे, तिकडची प्रत्येक रस्ते मला माहिती आहे। तुम्ही बरोबर बोलताय, त्या ठिकाणी अग्निशमन दलाची गाडी खरंच जाऊ शकत नाही अशी परिस्थिती त्या वॉर्डमध्ये। खूप मोठा स्लमचा पार्ट आहे, पण लोक पण एनक्रोच करत करत बऱ्याच पुढे पुढे येत असतात। वारंवार आम्ही माझ्या माध्यमातून पण तिथे खूप काम केलं होतं, लोकांना सांगितलं होतं, अवेअर केलं होतं आणि पालिकेच्या माध्यमातून पण त्यांना कळवलं जातं। परंतु खूप अवघड होतं पालिकेला पण काम करणं किंवा लोकप्रतिनिधी म्हणून आम्हालाही काम करणं। तर हे आता तिथे गेल्यानंतर कळेल की हे कुठे आहे, काय आहे, ही सगळी माहिती आता घेते मी तिथे गेल्यानंतर। अगदी रितूजी, आणखीन एक अशी माहिती मिळते की लहान मुलं 4 आणि 2 पुरुष असे तिथे अडकलेले आहेत, अशा स्वरूपाची माहिती तिथल्या स्थानिकांनी दिली होती। तुमच्यापर्यंत काय माहिती आली नेमकी? हो, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आता ही सगळी मी आता पोहोचते, आता झालं तुमच्याशी बोलता बोलता 10 मिनिटावर आलीये।
मी सगळी माहिती घेते तिथे गेल्यावरती आणि तुम्हाला कळवते. नक्कीच, धन्यवाद आमच्याशी बोललात त्यासाठी ऋतुजी. तर महापौरांनी दिलेल्या माहितीनुसार हा संपूर्ण जो परिसर आहे तो अर्थातच स्लम एरिया आहे, झोपडपट्टीचा एरिया आहे, मात्र एन्क्रोचमेंट मोठ्या प्रमाणात वाढलेली पाहायला मिळते आणि त्याचा परिणाम आपण बघतोय की अगदी डोंगरालगत ही घरं होती. जवळपास 5 ते 6 घरांवरती दरड कोसळली अशी सध्याची माहिती आहे. त्यात एक दुकानाचा सुद्धा भाग आहे आणि लहान मुलं सुद्धा इथे झोपण्यासाठी गेलेली होती आणि त्यातच दोघांचा मृत्यू झाल्याची सध्याची एक मोठी बातमी समोर येते.